हॅलो नमस्कार मंडळी, माझं नाव अश्विनी आणि मी एक प्रोफेशनली मेकअप आर्टिस्ट आहे, सलून ओनर आहे. त्यामुळे तुम्हाला या पेजवरती किंवा या यूट्यूब चॅनलवरती मोस्टली मेकअप, स्किन केअर, लाईफस्टाईल अशा विषयांवरती व्हिडिओज पाहायला भेटतील. जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला हा मेकअप लुक कसा क्रिएट करायचा आहे, स्टेप बाय स्टेप तुम्ही काय काय अप्लाय केल्यानंतर तुम्ही हे लुक अचीव करू शकता, हे जर शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजचा हा लुक क्रिएट करण्यासाठी मी जे काही प्रोडक्ट यूज केलेले त्या सर्व प्रोडक्टची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्सही चेक करा. जर तुम्ही माझ्या स्किन टोनचे असाल किंवा स्किन टोन थोडासा कमी जास्त असेल तर जो एंड रिझल्ट आहे तो थोडाफार प्रमाणात कमी जास्त होऊ शकतो. पण जर तुम्ही तुमच्या स्किन टाईपचे किंवा स्किन टोनचे प्रोडक्ट जर व्यवस्थित यूज केले तर तुम्ही खूप इझिली, खूप आरामात असा मेकअप लुक अचीव करू शकता. आज आपण पिंक अशी थीम कॅरी करतोय, कारण आजचं आउटफिट माझं जे आहे ते असं मस्त पिंकिश आहे. जास्त वॉर्म टोन नाहीये, जास्त कूल टोन नाहीये. कलर जरी कुलटोन असला तरी याच्यावरती ना असं थोडंसं गोल्डन गोटापट्टीचं काम पण आहे. तर मग मी थोडंसं मिक्स असं लुक क्रिएट करते. छान असे ग्लॉसी लिप्स मी क्रिएट केलेले आहेत आणि खूप इझी, अगदी 2 स्टेपमध्ये तुम्ही असा आय मेकअप लुक कसा क्रिएट करायचा हे पण मी सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अजिबात आपण अजून जास्त वेळ न दवडता एवढा लॉंग इंट्रो केलेला आहे, तर बाकीची बडबड न करता आपण स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला. लेट्स गेट स्टार्टेड. मेकअपला आपण सुरुवात करतोय. टाईप प्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर यूज करू शकता. जर ऑइली स्किन असेल तर जेल बेस मॉइश्चरायझर जास्त प्रेफरेबल असेल, आणि जर ड्राय स्किन टाईप असेल तर तुम्ही हायड्रेटिंग, मॉइश्चरायझिंग, क्रीम बेस, मिल्क बेस असे मॉइश्चरायझर यूज करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये मी यूज करणार आहे प्रायमर. प्रायमर काय करतं, मेकअप जास्त लॉंग लास्ट होण्यासाठी किंवा जे काही तुम्ही अप्लाय करताय ते व्यवस्थित स्टिक राहण्यासाठी, एका जागी राहण्यासाठी मदत करतं. त्यामुळे मी आत्ता जे यूज करते ते आहे हे मार्सचं प्रायमर. ग्रिपिंग प्रायमर आहे. एल्फचं जे प्रायमर आहे, जे तुम्ही बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये यूज करताना बघितलं असेल, ते जसं ग्रिपिंग प्रायमर आहे सेम हे त्याचं ड्यूप आहे. आणि कमी किमतीत जर तुम्हाला एखादं ग्रिपिंग प्रायमर हवं असेल तर तुम्ही हे प्रायमर नक्कीच ट्राय करू शकता. प्रायमर पूर्ण चेहऱ्याला लावायची गरज नसते. जिथे जिथे टार्गेटेड एरिया आहे, म्हणजे जसं की जिथे ओपन पोर्स आहेत, घाम जास्त येतो, तिथे तिथे तुम्हाला लावायचं आहे. एक्स्ट्रा ग्लो, एक्स्ट्रा डुईनेस मला क्रिएट करायचं आहे. त्यामुळे मेकअप मला खूप कमी पाहिजे पण चेहऱ्यावरती ग्लो जास्त पाहिजे. त्यामुळे मी इथे ना रेडियंट फिल्टर म्हणून इनशाईनचं एक इल्युमिनेटर आहे ते मी यूज करते. पण याच्यामध्ये ना एक शिमर आहे थोडंसं हलकंसं, तर मग ते मी तिथे फक्त माझ्या चेहऱ्याच्या हाय पॉइंट वरती लावणार आहे आणि मग त्याला ब्लेंड करणार आहे. ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा ग्लो थोडासा ऍड करायचा असेल तर तुम्ही हे करू शकता, नाहीतर पूर्णपणे स्किप केली तरीही चालणार आहे. हे जसं मी माझ्या चेहऱ्याच्या हाय पॉइंटला लावलंय ना, तसं तुम्ही पूर्ण चेहऱ्याला पण लावू शकता, पण मला तितकीशी गरज वाटत नाहीये म्हणून मी फक्त हाय पॉइंट वरती लावलंय आणि सोडून दिलंय. पिगमेंटेशन हाईड करण्यासाठी मी इथे कन्सिलर यूज करते. मी जे कन्सिलर यूज करते हे आहे टू फेसचं बॉर्न द वे म्हणून वॉर्म बेज असं शेड आहे. जर तुम्ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असाल किंवा थोडंसं बजेट जर चांगल्यापैकी असेल आणि एका छान हाय कव्हरेज कन्सिलरमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल ना, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही टू फेसचे कन्सिलर्स ट्राय करा. खूप जास्त, म्हणजे खूप सुंदर पिगमेंटेड आहेत आणि खूप सुंदर कव्हरेज देतात. म्हणजे त्याने ना तुमचे पिगमेंटेशन खूप सुंदर झाकले पण जातात, कव्हर पण होतात. आणि जर तुम्हाला फक्त कन्सिलरवरती जरी मेकअप करायचा असेल ना तरी खूप सुंदर काम करतात. आणि इथे मी जो ब्रश यूज करते हा ब्रश आहे रिअल टेक्निकचा. खूप सुंदर कन्सिलर ब्रश आहे हा. तेच प्रोडक्ट थोडंसं मी फक्त खाली ड्रॅग करते
आणि हे असं ब्लेंड करून झालं की त्यानंतर आपण यूज करणार आहोत कॉन्टोर. कॉन्टोरसाठी मी हे एल्फचं हेलो ग्लो म्हणून जे कॉन्टोर आहे ते यूज करते. तर हे कुशनी कॉन्टोर आहे, लिक्विड बेस आहे, त्यामुळे हे मी तिथे तिथे लावणार आहे जिथे जिथे मला शॅडो क्रिएट करायचे. याऐवजी तुम्ही शुगरची जी कॉन्टोर स्टिक आहे ती पण यूज करू शकता, किंवा मग नायकाची कॉन्टोर स्टिक आहे ती यूज करू शकता. आता ब्लेंडिंगसाठी मी यूज करणार आहे ब्लेंडर. हा जो ब्लेंडर आहे तो जस्ट गोल्ड कंपनीचा ब्लेंडर आहे. खूप सुंदर, खूप सॉफ्ट आहे. आणि हा आता यानंतर ना आपल्याला ब्लश यूज करायचा आहे. ब्लश साठी ना मी आज एक लिपस्टिक यूज करणार आहे. न्यूड ॲटिट्यूड म्हणून स्टेज ब्युटीची ही लिपस्टिक आहे. खूप सुंदर असा न्यूड पिंक कलर आहे हा, जो माझ्या आउटफिटला खूप परफेक्ट जातोय, त्यामुळे मी तोच यूज करते. अगदी थोडंसं लावून घ्यायचं आहे. आणि हेच थोडी ना मी आयलिड वरती पण लावून घेते पटकन, म्हणजे एक थोडासा तो पिंकिश असा जो टिंट आपल्याला क्रिएट करायचा आहे तो मिळेल. आणि लिक्विड लिपस्टिक आपण यूज केली आहे, त्यामुळे ब्लेंडिंग खूप फास्ट करायचं आहे. आणि आज आहे ना मला अगदी सॉरी, आज मला अगदी स्नॅच लुक नाही क्रिएट करायचं आहे. आज मला असं छान चबी बबी पिंकी बबलीवालं असं लुक क्रिएट करायचं आहे, त्यामुळे मी गालाच्या पुढच्या बाजूला सुद्धा ब्लश मी यूज करते. जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज खूप फॉलो केले असतील तर जिथे जिथे मला स्नॅच लुक क्रिएट करायचं असतं तेव्हा मी ब्लश ऍप्लिकेशन इकडे करते. आज मी ते थोडंसं गालाच्या पुढे पण आणलंय. डोळ्यांवरचं पण ब्लेंड करून घेते मी. आता यानंतर आहे ना मी टू फेसच अजून एक लायटर शेडचं कन्सिलर यूज करणार आहे, ज्याने मी डोळ्यांखालचा जो भाग आहे ना तो थोडासा हायलाइट किंवा ब्राईट करणार आहे. अगदी थोडासा करणार आहे, त्यामुळे थोडंसंच प्रॉडक्ट मी यूज करते. जसं मी मगाशी सांगितलं की हे जे टू फेसचे कन्सिलर्स आहेत ना ते खूप जास्त पिगमेंटेड आहेत आणि खूप जास्त कव्हरेज देतात, त्यामुळे मी जास्त प्रॉडक्ट नाही यूज करता, अगदी थोडंसं प्रॉडक्ट लावलंय आणि अगदी डोळ्याखालीही नाही गेलीये. मी फक्त थोडंसं खाली लावून मग आता याला ब्लेंड करणार आहे. आणि आता हा जो काही बेस आपण क्रिएट केलाय ना याला आपल्याला सील करून घ्यायचंय. सील करण्यासाठी मी ट्रान्सलुसंट पावडर यूज करणार आहे. ही जी पावडर आहे ती आहे लॉरा मर्सियरची. मी घेतली, त्याला छान व्यवस्थित इमल्सिफाय केलं आणि मग सुरुवात केलं मी सर्वात आधी डोळ्यांच्या खालचा जो भाग आहे त्याला सील केलं, कारण आहे ना तिथे क्रिजेस येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि पटकन येतात, त्यामुळे आधी तो भाग कन्सील करून घ्या किंवा सील करून घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही बाकीच्या फेसवरती काम करू शकता. फेस मेकअप तर आपला पूर्ण झालाय. आता आपण स्टार्ट करतोय आय मेकअप करण्यासाठी. सर्वात आधी आपण आयब्रोज सेट करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे ना ब्रो मस्कारा यूज करते. हा जो मस्कारा आहे तो आहे नायकाचा ओ माय ब्रो, सुंदर असा ब्राऊन शेड आहे. त्यानंतर एक पिंक डीप पिंक असा एक ब्लशचा शेड आहे तो मी यूज करते आय शॅडो साठी. आणि पूर्ण पहिले आयलिड आपल्याला सील करून घ्यायचंय आणि मग नंतर लायटर शेडनं आपण याला डिफ्यूज करणार आहोत. याच पॅलेटला हा जो लायटर पिंक शेड आहे ब्लशचा तोच आपण यूज करणार आहोत. याच्या ज्या कडा आहेत त्यांना डिफ्यूज करण्यासाठी किंवा अजून जास्त छान ब्लेंडेड लुक दाखवण्यासाठी. ब्रश मी चेंज केलाय, थोडासा छोटा ब्रश घेतलाय आणि त्याने सेम हा जो पिंक कलर होता त्याने आपण लोअर लॅश लाईनला आधी पिगमेंट देऊन घेतोय आणि थोडस ना हे पिंक कलरचं
शिमर ग्लिटर आहे, पिंक सिल्वर असं आहे, ते थोडंसं मी डोळ्यांवरती लावून घेते. आणि याला थोडंसं आपण ना ब्लेंड करून घेऊया. आणि एक ब्राऊन कलरचं लायनर आपण यूज करतोय, जेल लायनर आहे हे. हिलरी रोडा म्हणून कंपनी आहे त्यांचं. आणि आय मेकअप आपण फिनिश करणार आहोत मस्कारानं. अगेन मस्कारा जसं मी नेहमीच करते, ड्युअल कोट यूज करणार आहे. फर्स्ट कोट मी देणार आहे रेअर ब्युटीचा हा जो वॉशेबल मस्कारा आहे त्यानं. आणि जे दुसरा कोट मी करणार आहे ते करणार आहे मी मेबलिनच्या लॅश सेन्सेशनल वॉटरप्रूफ मस्कारानं. एक कोट आपला लावून झालाय. दुसरा कोट ऍप्लिकेशनच्या अगोदर आपण लिपस्टिक फायनल करूयात, म्हणजे काय होईल की वेळ मिळेल हे सेट व्हायला. आणि स्टेज ब्युटीची जी लिपस्टिक आपण यूज केली होती पूर्ण मेकअपमध्ये ब्लश म्हणून किंवा आय मेकअपसाठी, तीच मी सेम यूज करते. आता आय मेकअप आपण पहिले संपून घेऊयात, म्हणजे मग आपल्याला फायनल टचअप कडे जायला. आणि हा आहे फायनल लुक. आपण लिप ग्लॉस यूज करूयात. मी जे लिप ग्लॉस यूज करणार आहे ते ना प्रॉश ब्युटीचं लिप ऑइल आहे ॲक्च्युली हे, तर ते आपण यूज करणार आहोत. जस्ट टू ॲड सम शाईन. आणि आज जो मी ड्रेस घातला ना याचा फुल लुक मी इकडे बाजूला कुठेतरी ॲड करते. खूप सुंदर पिंक ड्रेस आहे आणि खाली याला शरारा टाईप पॅन्ट आहे आणि खूप पेस्टल पिंक, त्यात थोडासा असा राणी पिंक मिक्स असं फ्युजन आहे. जर तुम्हाला असा ड्रेस हवा असेल, यामध्ये कलरही ऑप्शन आहेत. ज्यांच्याकडनं हा ड्रेस मला रिसीव झाला आहे त्यांचा नंबर, त्यांच्या शॉपचा ॲड्रेस मी मेन्शन करते. तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता, तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल. आचल नाव आहे त्यांचं, जीवाबाई आचल म्हणून त्यांचं आउटलेट आहे. आणि त्यांच्याकडे तुम्हाला असे खूप सुंदर डिझायनर पीस, डिझायनर साडीजचं कलेक्शन पाहायला मिळेल. जर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मी डिटेल्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या पूर्ण ज्या काही ॲड्रेस आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, इंस्टाग्राम पेज आहे, त्याच्या लिंक मेन्शन करेल. त्यामुळे जर तुम्हाला ड्रेस आवडला असेल तर नक्कीच चेक करा. आणि खूप सुंदर असं गोटापट्टीचं वर्क आहे याच्यावरती नेकला, आणि मस्त 3/4 अशा स्लीव्ज आहेत त्याच्या. आणि खूप सुंदर आणि खूप कम्फी आणि असा हा ड्रेस आहे की आपण खूप कॅज्युअल मीट पासून ते फंक्शनल एखादं कार्यक्रम असेल किंवा एखादं गेट टुगेदर असेल किंवा असं एन नंबर ऑफ कार्यक्रम आपल्या आयुष्यात येत राहतात, तेव्हा तुम्ही बिंदास हा ड्रेस कॅरी करू शकता आणि असा मेकअपही करू शकता. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह, काहीतरी शिकण्याजोगं तुम्हाला मिळालं असेल. जर असं असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अशा लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना मेकअपबद्दल थोडंसं आवड आहे किंवा नटण्याथटण्याची हौस आहे आणि त्यांना मेकअप करायला शिकायचं आहे किंवा मेकअप इन्स्पिरेशन त्यांचं आहे, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला मदत करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू.